नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. नमस्ते. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या युतीचे सरकार आहे, शिवसेना भाजप युती. तर चंदगडमध्ये 2025ची सर्वांगीण विकास हा आपला एक उद्देश ठेवून आम्ही पॅनल केलं होतं. सध्या नवतरुणांना काम मिळालं पाहिजे, त्याचबरोबर जी गटर्स असतील, जो रस्ते असतील, किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही घेऊन आलो होतो तो म्हणजे डम्पिंग ग्राउंड, कचऱ्याचं ग्राउंड जे आहे तो प्रॉब्लेम. सध्या जो कचरा उचलला जातो तो एका ठिकाणी टाकला जातो आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आमची अशी एक तळमळ होती, अशी एक इच्छा होती की हा जो कचरा जो आहे हा कचऱ्यामधून रिसायकलिंग सोर्सेस वाढले पाहिजेत. डम्पिंग ग्राउंडमध्ये साचलेला कचरा एक विनाशकारक आहे आणि तो कचरा कोणत्या प्रकारे त्याची विल्हेवाट करायची या संदर्भात आम्ही मंत्र्यांशी बोललो होतो. आणि हाच सगळे मुद्दे घेऊन आम्ही एक पॅनल केलं होतं. हे पॅनल करत असतेवेळी आम्हाला सर्व तरुण वर्गाचा साथ मिळाली आणि नंतर मग आम्ही ती शिवसेना भाजप युती आहे त्यामुळे युती धर्म मानून आम्ही युती धर्म मानून काय केलं, युती करायची ठरवली. हे करत असतेवेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचा दबाव वगैरे आलेला नाही. समाजामध्ये इतर पक्ष नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, फेक नरेटिव्ह. तर त्यांच्या या जो प्रयत्न केलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारचे यश मिळणार नाही. चंदगडची जनता त्यांना योग्य तो निकाल लावून देईल, त्यांचा न्याय देण्याचं काम करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, विचारधारा एक आहे. सर्वात महत्त्वाची विचारधारा एक आहे, कारण भाजप आणि शिवसेना यांचे जे उद्दिष्टे आहेत ही सर्व समान असल्यामुळे चंदगडच्या विकासाला ती पोषक आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आम्ही भाजपशी जाणे योग्य ठरलेलं आहे. चंदगड नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून सध्या सुज्ञ तरुण पिढी निवडून येणं गरजेचं आहे. चंदगडला योग्य प्रकारे न्याय देणं गरजेचं आहे. चंदगडचा सर्वांगीण विकास होणं फार महत्त्वाचं आहे. हा प्रत्येक मुलं सुशिक्षित मुलं जे आहेत त्यांना काम मिळणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चंदगडमधील इंजिनियर असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील यांना काम मिळणं फार महत्त्वाचं आहे. कारण हा जो तरुण वर्ग जो आहे तो इतर मार्गी लागू नये अशी आमची पूर्ण इच्छा आहे. शिवसेना भाजप हा एक मित्रपक्ष आहे आणि आज चंदगड नगरपंचायतीमध्ये नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये सर्व तरुण वर्ग योग्य प्रकारे न्याय देणार.